Hello students, how are you? I hope you all will be fine. वेलकम टू शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वीचा सिलेबस सुरू करत आहोत. आपला 9वीचा पेपर 80 मार्कांचा असतो, ज्याला 20 मार्कांचं प्रॅक्टिकल असतं. एकूण 9वीचं तुमचं 100 मार्कांचं मूल्यमापन केलं जातं. तर आज आपण तुमच्या 9वीच्या सिलेबसची ओळख करून घेऊया. 9वीच्या सिलेबसला एकूण 4 युनिट आहेत. प्रत्येक युनिटमध्ये 5-5 टॉपिक आहेत आणि एकूण 20 टॉपिकपैकी 12 लेसन्स आहेत, तर 8 पोएम्स आहेत. नाव लेट्स सी युअर सिलेबस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युनिट 1मध्ये एकूण 5 टॉपिक आहेत. त्यापैकी पहिली पोयम आहे वॉक अ लिटल स्लोअर. 1.1 वॉक अ लिटल स्लोअर ही पोयम ॲनॉनिमस पोएटने म्हणजे निनावी कवीने लिहिलेली आहे. या पोएममध्ये इन दिस पोएम अ लिटल बॉय रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक अ लिटल स्लोअर. या कवितेमध्ये एक लहान मुलगा त्याच्या वडिलांना हळूहळू चालण्याची विनंती करतो. द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन. हिज फादर इज रोल मॉडेल फॉर हिम. या ठिकाणी त्याच्या वडिलांना तो समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्याचे वडील त्याच्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहेत. नाव द सेकंड टॉपिक इज द फन दे हॅड. द टॉपिक इज अन आर्टिकल फ्रॉम द बुक रिटन बाय आयझॅक असिमो. हा टॉपिक आयझॅक असिमो यांनी लिहिलेल्या पुस्तकातील परिच्छेद आहे. दिस इज द स्टोरी ऑफ सायन्स फिक्शन futuristic story which happened in 2157. ही गोष्ट वैज्ञानिक कथांपैकी आहे, जी की भविष्यातील इसवी सन 2157 मधली घटना दर्शवते. यामध्ये मार्गी आणि टॉमी नावाचे 2 स्टुडंट्स आहेत, जे टेलिबुक्समधून अभ्यास करत असतात आणि त्यांच्यासाठी कागदांची पुस्तके खूप जुनी गोष्ट असते. नाव द third topic is a poem. Hope is the thing with feathers. The poem is written by famous American poetess Emily Dickinson. Here, hope is a bird. इथे आशा हा एक पक्षी म्हणून समजलेला आहे. इट्स अ रोल ऑफ होप इन आवर लाईफ. आणि त्याचा रोल आपल्या लाईफमध्ये कसा असतो हे दर्शवलेलं आहे. त्याचबरोबर कवयित्रीने द पोएटेस ऑल्सो टोल्ड अस दॅट होप हेल्प अस टू कीप गोईंग ऑन इन मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन्स. ह्या पोएममधून कवयित्रीने सांगितलेलं आहे की आशा एक अशी गोष्ट असते जी आपल्याला अतिशय बिकट परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी मदत करत असते. नाव द फोर्थ टॉपिक ऑफ फर्स्ट युनिट इज द स्टोरी ऑफ टी. पहिल्या युनिटची चौथा टॉपिक जो आहे तो आहे द स्टोरी ऑफ टी, म्हणजेच चहाची कथा. तर ही स्टोरी काय आहे? या स्टोरीमध्ये सांगितलेलं आहे आपणास की कशा पद्धतीने चहा हे जगप्रसिद्ध पेय बनलं. हाऊ टी बिकेम वाइडली कन्झ्युम्ड बिवरेज इन द वर्ल्ड. हिअर इन दिस स्टोरी द रायटर टोल्ड अस द बिगिनिंग ऑफ टी, इट्स बेनिफिट्स अँड व्हॉट इज इट्स सायंटिफिक नेम. ह्या गोष्टीमध्ये त्यांनी चहा पिण्याची सुरुवात कधी झाली, त्याचे फायदे काय आहेत, त्याचबरोबर चहाचे वैज्ञानिक गुणधर्म काय आहेत हे आपणास सांगितलेलं आहे. नाव सी द फिफ्थ टॉपिक ऑफ फर्स्ट युनिट. आता पहिल्या युनिटचा 5वा टॉपिक जो आहे तो आहे द नेकलेस, म्हणजेच तो रत्नहार. हिअर इज द स्टोरी ऑफ मॅथिल्डे, अ पुअर बट ब्युटिफुल गर्ल. शी मॅरिड टू अ मायनॉर ऑफिसर ॲट द एज्युकेशन डिपार्टमेंट. इथे मॅथिल्डे नावाच्या एका गरीब पण सुंदर मुलीची गोष्ट सांगितलेली आहे, जी शिक्षण खात्यातील कमी दर्जाच्या एका क्लार्कसोबत लग्न करते. शी बॉरोज अ डायमंड नेकलेस फ्रॉम हर फ्रेंड मॅडम फॉरेस्टर अँड लुजेस इट. ती तिची मैत्रीण मॅडम फॉरेस्टरकडून हिऱ्यांचा हार, रत्नहार घेते उसना म्हणून, आणि नंतर तो हरवला जातो. मग त्या
ती नुकसान भरपाई करण्यासाठी कशा पद्धतीने तिला आयुष्यभर झगडत राहावं लागतं त्याची ही गोष्ट आहे. नाव लेट्स सी Unit 2. Unit 2 has 5 different topics, out of which there are 2 poems while 3 are the topics. या दुसऱ्या युनिटमध्ये 2 पोएम्स आहेत तर 3 टॉपिक आहेत. 2.1 कंपॅरिझन्स. दुसऱ्या युनिटची पहिली पोएम आहे कंपॅरिझन्स अर्थात तुलना. यामध्ये कवीने दाखवलेलं आहे हाऊ व्हेरियस थिंग्स आर कम्पेअर्ड, कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींची तुलना केली जाते. जसे की स्पेसशिप आणि स्नेल म्हणजेच अंतरिक्षयान आणि गोगलगायची त्यांच्या गतीबद्दल तुलना केलेली आहे. टायगर आणि लॅम्बची तुलना केलेली आहे त्यांच्या शक्तीबद्दल. वाळवंट आणि समुद्र यांची तुलना त्यांच्या विस्तीर्णतेबद्दल. म्हणजेच हे जग पूर्णतः तुलनांनी भरलेलं आहे. द वर्ल्ड इज फुल ऑफ कंपॅरिझन्स असं कवी म्हणतो. द पोएम इज रिटन बाय अनॉनिमस पोएट. नाव सी the second topic of second unit, that's Helen Keller and Annie Sullivan. Here are 2 great personalities, Helen Keller and Annie Sullivan. This is the story of a little girl named Helen. या ठिकाणी ही हेलन नावाच्या एका छोट्या मुलीची कथा आहे. शी इज ब्लाइंड, डीफ अँड डंब. ती अंध आणि मूकबधीर आहे. तर अशा मुलीला शिकवण्यासाठी ॲनी सुलिव्हन नावाच्या शिक्षिका येतात ज्या की तिला साइन लँग्वेजमधून शिकवतात. दॅट्स ऑल्सो ॲन इंटरेस्टिंग स्टोरी. नेक्स्ट, द थर्ड टॉपिक ऑफ Unit 2 इज मार्क ट्वेन. दुसऱ्या युनिटच्या तिसरा टॉपिक आहे मार्क ट्वेन. दिस इज द स्टोरी ऑफ अ पॉप्युलर अमेरिकन रायटर फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज. ही अमेरिकेचे प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन यांच्याबद्दलची गोष्ट आहे जे की त्यांच्या विनोदी लेखनासाठी, कादंबऱ्यांसाठी आणि भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. नाव द थर्ड टॉपिक ऑफ Unit 2 इज इट्स अ पोएम. प्लीज लिसन. द पोएम इज रिटन बाय अनॉनिमस पोएट. इट्स अ फ्री वर्स पोएम. इन दिस पोएम व्हाय लिसनिंग इज इम्पॉर्टंट इज टोल्ड. या ठिकाणी नेमकं आपण श्रवण करणं किती गरजेचं आहे हे सांगितलेलं आहे. नाव द फिफ्थ टॉपिक इज अ प्ले. दुसऱ्या युनिटचा हा 5वा टॉपिक जो आहे ते एक नाटक आहे. इट्स अ ड्रामा. इट इज अ ह्युमरस स्टोरी ऑफ किंग चौपट अँड हिज किंगडम अंधेर नगरी. ही राजा चौपट आणि त्याचे राज्य अंधेर नगरी यांची एक मजेदार गोष्ट आहे. हाऊ ही गिव्ज जस्टिस इट्स अ डिफरंट थिंग. तो त्याच्या राज्यातील लोकांना कसा न्याय देतो ही वेगळीच गोष्ट आहे. अँड वन मोर थिंग दॅट ऑल द थिंग्स इन हिज मार्केट आर ऑफ सेम प्राईस. आणि त्या अंधेर नगरीच्या बाजारातील सर्व वस्तू ह्या सारख्याच किमतीला विकल्या जातात. ही किंग चौपटच्या राज्याची कहाणी आहे. नाव सी Unit 3. In the third unit there are 2 poems and 3 topics. The first poem of third unit is Coromandel Fishers. या ठिकाणी तिसऱ्या युनिटची पहिली पोयम कोरोमंडल फिशर्स आहे. द पोएम इज रिटन बाय फेमस पोएटेस पॉलिटिशियन सरोजिनी नायडू. ही कविता भारतातील सुप्रसिद्ध राजकारणी लेखिका सरोजिनी नायडू यांनी लिहिलेली आहे. इन दिस पोएम Sarojini Naidu had shown us the life of sailors, the Coromandel Sea, and the cost of Coromandel Sea. She teaches us a moral that when we come together for a common purpose and put our faith in God, we can accomplish great things. त्यांनी ह्या कवितेमधून आपल्याला बोध दिलेला आहे की जेव्हा आपण अनेक लोक एकाच उद्देशासाठी एकत्र येतो आणि ईश्वरावर पूर्ण निष्ठा ठेवतो तेव्हा मात्र आपलं काम नक्कीच पूर्ण होत असतं. नाव सी द सेकंड टॉपिक ऑफ थर्ड युनिट, दॅट्स अ फॉल ऑफ ट्रॉय. फॉल मीन्स पतन होणे किंवा नष्ट होणे. द फॉल ऑफ ट्रॉय इट्स अ स्टोरी ऑफ किंगडम ट्रॉय विच वॉज अ स्ट्रॉंग वेल बिल्ड सिटी. द फॉल ऑफ ट्रॉय ही ट्रॉय राज्याची गोष्ट आहे जे की एक शक्तिशाली आणि मजबूत राज्य होतं.
विच रेसिस्टेड अटॅक्स फॉर 10 इयर्स, ज्यांनी 10 वर्ष युद्ध केलं ग्रीक सैनिकांसोबत आणि शेवटी या ट्रॉय नावाच्या राज्याचा कशा पद्धतीने अंत होतो हे या गोष्टीमधून सांगितलेलं आहे. नेक्स्ट, द थर्ड टॉपिक ऑफ थर्ड युनिट इज अ पोयम दॅट्स टू अ बटरफ्लाय. या तिसऱ्या युनिटमधील तिसरी कविता आहे टू अ बटरफ्लाय, विच इज रिटन बाय विल्यम वर्ड्सवर्थ, जी की विल्यम वर्ड्सवर्थने लिहिलेली आहे. इन धिस पोयम विल्यम वर्ड्सवर्थ हॅड शोवन his childhood memories, how he was playing with his sister and how the childhood days were pleasant. ह्या कवितेमधून विल्यम वर्ड्सवर्थ यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या बहिणीसोबत ते कशा पद्धतीने फुलपाखरांचा पाठलाग करत असत हे सुद्धा सांगितलेलं आहे. नाव सी द फोर्थ टॉपिक ऑफ थर्ड युनिट, दॅट्स थिंक बिफोर यू स्पीक. आता आपण तिसऱ्या युनिटच्या चौथ्या टॉपिकबद्दल पाहूया, ज्याचं नाव आहे थिंक बिफोर यू स्पीक. इन दिस स्टोरी अ व्हेरी इंटरेस्टिंग पर्सन, बेंजामिन फ्रँकलिन, हॅज टोल्ड अस दॅट व्हाय गॉड गॅव अस 2 ears and 1 mouth. या पाठामध्ये बेंजामिन फ्रँकलिन यांनी आपल्याला फार मजेदाररित्या सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ईश्वराने आपल्याला एकच तोंड आणि 2 कान दिलेले आहेत. त्यांनी असंही सांगितलेलं आहे की त्याचा अर्थ असा आहे की आपण कमीत कमी बोलावं आणि जास्तीत जास्त ऐकावं, समजून घ्यावं. नाव द फिफ्थ टॉपिक इज ग्रेट सायंटिस्ट. आता 5वा टॉपिक आहे ग्रेट सायंटिस्ट. धिस टॉपिक टेल्स अस द स्टोरी ऑफ ग्रेट सायंटिस्ट मायकल फॅरडे. हा टॉपिक आपल्याला मायकल फॅरडे नावाच्या एका महान शास्त्रज्ञाची माहिती सांगतो. How he defeated odds, poverty and became a successful scientist. त्याने कशा पद्धतीने गरिबीवर आणि त्याच्या आयुष्यामधील अडचणींवर मात करत एक यशस्वी सायंटिस्ट म्हणजेच वैज्ञानिक झाला, ते या पाठामध्ये सांगितलेलं आहे. नाव लेट्स सी द लास्ट युनिट, युनिट 4, in which there are 2 poems and 3 topics. The first, what is success? यश म्हणजे काय? That's a free verse poem written by Ralph Waldo Emerson. In this poem, Ralph Waldo Emerson had shown us what is success according to different people. वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून यश काय असतं हे राल्फ वॉल्डो इमर्सन यांनी सांगितलेलं आहे. नाव द सेकंड टॉपिक इज रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट, म्हणजेच वेगवेगळ्या कलांचे, वेगवेगळ्या उत्कृष्ट कलाकृतींचे वाचन करणे. दिस टॉपिक इज रिटन बाय अभा भगवत. ही हॅज रिटन दिस टॉपिक अबाउट द फेमस इंडियन आर्टिस्ट Sayyid Haider Raza. He was an excellent artist, a painter. He was famous for his Gond art and different styles of painting. या पाठामध्ये भारतातील कलाकार सय्यद हैदर रझा ज्यांच्या चित्रकलेतील विविध वैशिष्ट्य आणि त्यांची चर्चा करण्यात आलेली आहे. नेक्स्ट, द थर्ड टॉपिक इज अ पोयम सिल्वर written by Walter de la Mare. In this poem, poet Walter de la Mare has shown us how attractive and beautiful different things are seen on the moonlight night. In the night, when there is a nice moonlight spread over the earth, we can see various things in silver color. ज्या पद्धतीने एखाद्या पौर्णिमेला सुंदर चंद्रप्रकाश पडलेला असतो, त्यावेळेस पृथ्वीवरल्या वेगवेगळ्या गोष्टी कशा चंदेरी दिसायला लागतात ते कवीने द सिल्वर ह्या पोएममधून दर्शवलेलं आहे. नाव द फोर्थ टॉपिक ऑफ फोर्थ युनिट इज द टेम्पेस्ट. हिअर टेम्पेस्ट मीन्स अ ग्रेट स्टॉर्म. इथे टेम्पेस्ट या शब्दाचा अर्थ खूप मोठे वादळ असा आहे. मग हा टॉपिक, या टॉपिकमध्ये काय आहे तर द स्टोरी इज अबाउट द वाईज ड्यूक प्रॉस्परस हू वॉज अ लर्नेड स्कॉलर. ही स्टोरी
एका प्रॉस्पेरो नावाच्या मुख्य सरदाराची आहे, जो की एक विद्वान व्यक्ती होता आणि त्याचा कशा पद्धतीने घात केलेला असतानासुद्धा तो वाचतो आणि इतरांना माफ करतो ते यामधून सांगितलेलं आहे. नाव द फिफ्थ टॉपिक ऑफ द लास्ट युनिट, युनिट 4 इज द लास्ट लेसन. हिअर इज द स्टोरी ऑफ अ टीचर अँड अ स्टुडंट. इथे एक शिक्षक आणि त्यांचा विद्यार्थी फ्रान्स यांची गोष्ट आहे, ज्या शिक्षकांचं नाव मिस्टर हॅमेल आहे. हा त्यांच्या शाळेतील शेवटचा पाठ असतो आणि मिस्टर हॅमेल हे फ्रेंच लँग्वेज शिकवत असतात. इट्स ऑल्सो ॲन इम्पॉर्टंट स्टडी. इट्स also an important story which is very important for our syllabus. So I hope you might have understood all the syllabus of 9th class.